नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. काल कळंब तालुक्यातील डिकसळ येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे दोघे एकत्र आलेले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते, अजूनही हवी तशी पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत शासनानं दिलेली नाही आणि कर्जमाफीचाही प्रश्न रेंगाळतच पडलेला आहे. त्यामुळं दिवाळी संपली की आपण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित बोलावणार आहोत, एक बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीत शेतकऱ्यांसंबंधित सर्व प्रश्नांची सांगोपांग चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर मग असं काही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच आपण आंदोलन उभा करणार आहोत की गेल्या 100 वर्षात आणि पुढेही 100 वर्षात असं आंदोलन झालं नाही, होणार नाही असं चित्र संपूर्ण राज्यात उभा समोर दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आतापर्यंत मी मराठा जातीसाठी, समाज बांधवांसाठी गेली 2.5-3 वर्ष लढा देत आलो आहे. त्या लढ्याला संपूर्णतः असं म्हणता येणार नाही, पण काहीतरी आमच्या पदरात पडलेलं आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या जो जगाचा पोशिंदा असलेला माझा शेतकरी बांधव आहे, त्या शेतकरी बांधवांसाठी आता आंदोलन करण्यासाठी माझीही तयारी झालेली आहे. शेतकरी बांधवांनी मी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहावं. प्रश्न काय आहेत, नेमके प्रश्न कोणते आहेत यावर ही मंथन व्हावं आणि मग त्यातून आपल्याला कोणत्या नेमक्या मागण्या करायच्या आहेत शासनाकडे त्या ठरवता येतील आणि त्यासाठी मग आंदोलन पण आपण करू असं त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठीचा जो लढा आहे तो लढा काही अंशी यशस्वी ठरला आहे. त्यामुळं आता त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष घालण्याचं ठरवलेलं दिसतंय. काल धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक मुंबईहून सोलापूर इथे आले. सोलापूर विश्रामगृहावर काही काळ थांबल्यानंतर ते थेट भूम तालुक्यातील सांगवी येथे गेले. तेथील पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला आणि चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा दिलासाही दिला. तिथली भेट आटोपल्यानंतर ते परत सोलापूरला विश्रामगृहावर पोचले आणि तिथं त्यांनी मुक्काम केला. आज ते सकाळी सोलापूरहून तुळजापूरला येतील. तुळजापूर येथे मंदिर आणि तुळजापूर विकास आराखड्या संबंधीची बैठक ते घेतील आणि पुढं 11 वाजता धाराशिव जिल्ह्याची जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पण ते घेतील. या बैठकीच्या अगोदरच ते मागच्या ह्याच्या DPDCच्या ते कामाला मुख्यमंत्र्याकडून मार्चमध्ये स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती उठल्याचीही आदेश पण जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळं त्यातील ज्या कामांना
मंजुरी पत्र वगैरे देण्यात आली आहेत, ती कामं आता परत सुरू होतील आणि जिल्ह्याच्या विकासाला परत चालना मिळेल असं दिसते. आणि राहिलेली कामं जी आहेत त्याचा खर्च 25-26च्या आर्थिक वर्षात केला जाईल असं दिसतंय. आजच्या जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीला शक्यता सर्वच आमदार, खासदार उपस्थित राहतील असं दिसतंय. आणि आजची बैठक ही तशी पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त परिस्थितीवरून जरा वादळी ठरण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. 2025चा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे. या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतितेश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत. हा दिवाळी अंक उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुक स्टॉल आणि मुख्य बुक स्टॉलवर उपलब्ध असणार आहे. बार्शी तालुक्यातील वैराग नजीकच्या हद्दी शिवारात उभा करण्यात आलेला निमजाई हा साखर उद्योगाचं बॉयलर प्रदीपन समारंभ उद्या होत आहे. धाराशिव येथील चित्रसेन राजे, मकरंद राजे, ऋषिकेश राजे निंबाळकर आणि देशमुख या परिवारानं हा साखर उद्योग उभा केला असून 1250 टन ऊस गाळपाची या साखर उद्योगाची क्षमता आहे. हा प्रकल्प त्या परिसरात उभा राहिल्यामुळे त्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस कुठं गाळपाला पाठवायचा, कोणामागं हे करायचं, हा प्रश्न मिटणार आहे. या परिसरात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं निमजाई साखर उद्योगाला ऊसाची अडचण येणार नाही. निमजाई साखर उद्योगास आपल्या अण्णा चॅनलतर्फे शुभेच्छा आणि पुढील वाटचाल योग्य हो, हा उद्योग भरभराटीस हो हीच अपेक्षा. इथंच आपण थांबतोय. धन्यवाद. तुम्ही आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स नोंदवा. धन्यवाद.